दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं रंजना वैशालीला हे समजवण्याचा प्रयत्न करते की तिने हे सगळं अभिजितला सांगायला नको होतं, पण वैशाली मात्र तिला जुमानत नाही. विजयची ब्लड टेस्ट होते आणि योगायोगाने विजयची भेट डॉक्टर अपर्णाशी होते, जी विजयला आशाची काळजी घेण्याचा सल्ला देते. वैशालीला खुश करण्यासाठी पल्लवी घरच्या कामामध्ये गढून जाते. एकीकडे आशा, जिला रिदिमा कुठल्याही कामाला हात लावू देत नाहीये, दुसरीकडे पल्लवीला घरातली सगळी कामं करावी लागतायत. आता पुढे हे काय पल्लवी, तू औषधं घेतेस? तू बरी आहेस ना? आणि तू तर म्हणाली होतीस की तू आजारी नाहीयेस म्हणून. मग हे सगळं काय? अगं, तुझ्या चेकअप बद्दल काय बोलले मी त्या दिवशी? तू तर स्वतःचं संतुलनच हरवून बसली होतीस. मग आता हे सगळं काय पल्लवी? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं जरुरी आहे का? अशी कोणती गोष्ट आहे जी लपवणं गरजेचं आहे? दीदी, तुम्ही का माझ्या मागे लागताय सारख्या? हे घ्या, सरळ प्रश्नाचं वाकडं उत्तर. मी काही वाकडं उत्तर देत नाहीये तुम्हाला. तुमचे प्रश्नच वाकडे असतात. ओ सॉरी हं पल्लवी मॅडम, मला माफ करा. माझ्याकडून चूकच झाली. मला किंवा मम्मींना काही हक्कच नाहीये हे जाणून घ्यायचा की तू विष घेतेस की औषध. ठीक आहे? अहो दीदी, तुम्हाला तर वाईट वाटलं. ह्या तर फक्त विटॅमिन्सच्या गोळ्या आहेत, आणखी काही नाही. मी तर या कॉलेजपासून घेत आले. अच्छा, असं म्हणतेस होय? ठीक आहे ठीक आहे. आज काम करून खूप थकली असशील. घे हं गोळ्या.
मम्मी काय झालं सुहासिनी? डॉक्टर कुठे? त्यांनी आशाचं चेकअप तर केलंच आहे. आता त्या तिच्याशी बोलतायत. पण मम्मी डॉक्टर काय म्हणाल्या? आणि आशाच्या पोटात अचानक दुखायला का लागलं? नाही, आशासमोर तर काहीच नाही सांगितलं त्यांनी. अहो, पण काय दक्षता घ्यायची ते सांगितलंय. काय झालंय डॉक्टर? काही मेजर प्रॉब्लेम तर नाही? काही मेजर प्रॉब्लेम नाही आहे सध्या तरी, पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि अशा केसेसमध्ये छोटी प्रॉब्लेमसुद्धा कधी कधी फार मोठे होऊन जातात. मला नीट कळलं नाही डॉक्टर. मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने नाही समजावू शकत, पण तुम्ही सगळे इतकंच लक्षात ठेवा की आईवडिलांच्या ब्लड ग्रुपचा सरळ परिणाम मुलाची तब्येत आणि त्याच्या विकासावर होत असतो. शिवाय अनेकदा असं सुद्धा घडू शकतं की मुलाच्या शरीरात आजारांशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होते आणि आई सुद्धा खूप जास्त अशक्त होते. यावर काही उपाय, काही ट्रीटमेंट तर असेल ना? आता ज्या मुलाचा अजून नीट विकासच नाही झालाय त्याच्यावर कसला इलाज आणि कसली ट्रीटमेंट? पण येणाऱ्या भविष्यात आशा आणि मूल दोघांनाही प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मग आम्ही काय करायला हवं डॉक्टर? बस एवढंच करता येऊ शकतं की आशाला काही दिवसांकरिता इथून दूर घेऊन जावं लागेल. आणखीन काय करायचं? बस एवढंच की या बाबतीत काही दक्षता घेतल्या पाहिजेत. आशाला कुठेतरी अशा ठिकाणी घेऊन जाण्यात यावं जी शहरापासून खूप दूर असेल, जिथे प्रदूषण नसावं, खाणं पिणं स्वच्छ असावं. मला म्हणायचंय की अशा जागी तिला घेऊन जाण्यात यावं जिथे खाणं पिणं अगदी स्वच्छ असावं. यामुळे मूल आणि आशा दोघांवरही खूप चांगला परिणाम होईल. म्हणजे आता आत्तापासूनच आशाला कुठे बाहेर घेऊन जायला हवं? हो, इमिडिएटली. आता आजार बळावेल त्या आधीच तर आपण कंट्रोल केला पाहिजे. यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही. आता मी तर हाच सल्ला तुम्हा सर्वांना देऊ शकते. तुम्हीच ठरवा की आता तुम्ही किती हे अंमलात आणू शकता. मी निघते. नमस्कार. थँक्यू. आई वडिलांच्या ब्लड ग्रुपमुळे सुद्धा असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात बाळा, कारण हेरिडेटरी आजार जे असतात ते आई वडिलांकडूनच मुलांकडे येत असतात. विजय, जर डॉक्टरांनी सांगितलं तर काही विचार करूनच सांगितलं असेल ना. तू डॉक्टरपेक्षा जास्त समजूतदार आहेस का? मग त्यांच्या बोलण्यावर इतके प्रश्न का उभे करतोयस? नाही मम्मी, मी प्रश्न नाही उभे करत आहे. मी तर आता आपल्याला हे ठरवावं लागणार आहे की पुढे काय करायचंय आणि कसं करायचंय. मम्मी, ही पल्लवी अजून आली कशी नाही? येईल ग एवढ्यात बाळा, घाबरू नकोस. आत्तापर्यंत तर तिने यायला पाहिजे होतं. पल्लवी, काय झालं तुला? आशा, मी हे खोट्याचं ओझं आता नाही वाहू शकत आहे. हे तू काय बोलतेस पल्लवी? आम्ही तर सगळं प्लॅनिंग सुद्धा सुरू केलंय. आणि हो, मी घरी सगळ्यांची समजूत सुद्धा काढली इथून दूर जाण्यासाठी. मुलाचा ओझा प्रत्येक बाई उचलत असते. आणि तसं बघितलं तर कोणत्याही आईला मूल ओझं नाही वाटत. पण जे खोट्याचं ओझं मी उचलते, आशा त्याचं काय? काल दीदींनी मला औषध घेताना सुद्धा पाहिलंय. अशा अवस्थेमध्ये जी कामं मी नाही केली पाहिजेत तीच कामं मला घरी करावी लागतायत. आणि मी घरी कोणाला सांगू शकत नाहीये की हे नाही करू शकत आहे, ते नाही करू शकत आहे. भारी सामान मी उचलू शकत नाही. नाही पल्लवी, नाही. मी तुला होणारा त्रास समजू शकते पल्लवी, पण बाळा अजून कोणता मार्गच नाही. आपण लवकरच इकडून निघून जाऊया. मला नाही वाटत की मला इथून मम्मी आणि दीदी जाऊ देतील.
शिवाय आता तर माझ्या कोणत्याही गोष्टीकरिता दीदी अभिजितना फोन करायला लागलीये. आणि जर ह्या गोष्टीसाठी सुद्धा दीदीने अभिजितला फोन केला आणि अभिजितनेच मला नाही असं म्हटलं तर मग काय होईल? नाही पल्लवी, असं अजिबात होणार नाही. जर आवश्यकता पडली तर मी स्वतः त्यांच्याशी बोलेन, त्यांच्यासमोर हात जोडेन, त्यांना विनवण्या करेन. पण आपल्याला अगदी काय वाटेल ते झालं तर इथून निघावंच लागेल. आशा बरोबर तुला यावंच लागेल पल्लवी. ठीक आहे, बघूया की मम्मी कशा तयार होत आहेत ते. मम्मी, एक मार्ग आहे. जर तुम्ही नानूंना सांगितलं आणि नानू पल्लवीच्या घरच्या लोकांशी बोलले तर मग कदाचित पल्लवीला आपल्याबरोबर पाठवण्यासाठी हे लोक तयार होऊ हो शकतात. आशा, तसंही आशा मी बाबांना फोन करून सांगितलंच होतं की तुला काय प्रॉब्लेम आहे तो. रेखा ही भाग्याची. अगं वैशाली, मम्मी, तुम्ही नेहमी मलाच हाका मारता. तुमच्या छोट्या सुनेला सुद्धा हाका मारत जा कधीतरी. तुला हाक मारायची सवय झालेली आहे ना, म्हणून. असो, मी हवं तर पल्लवीला बोलावते. अगं पल्लवी. अहो, तिला बोलवून काहीच उपयोग नाहीये मम्मी. का म्हणून? मॅडम घरामध्ये नाहीच आहेत ना. आज सुद्धा मॅडम लवकरच निघून गेल्या आणि घरामध्ये कुणाला सांगणं सुद्धा महत्वाचं वाटलं नाही. जाऊ दे. अहो, मी कुठे थांबवते तिला मम्मी? आणि तसं सुद्धा माझ्या थांबवण्याने कुठे थांबणार आहे ती? अशी मैत्री मी आधी कधीच पाहिली नाही. पल्लवी बेटा, तू तू अस्वस्थ वाटतेस. काय झालंय असं? हो मम्मी, आशाचा फोन आला होता. डॉक्टरांनी सांगितलंय की तिच्या प्रेग्नन्सीमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग तिला भेटायला म्हणून गेले होते. हे तू काय बोलतेस पल्लवी? आता अशाला काय प्रॉब्लेम झालाय? मम्मी, मला पूर्ण गोष्ट तर नाही माहीत, पण डॉक्टरांनी सांगितले की तिच्या प्रेग्नन्सीमध्ये तिच्या मुलाकरिता काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यासाठी प्रिकॉशन्स घ्यायला सांगितले. म्हणून तिला बाहेर घेऊन जायला सांगितले. बाहेर म्हणजे कुठे? तसंही आशा तर कुठेच एकटीने जायला तयार नाही आहे अशा अवस्थेमध्ये. तुझं म्हणणं बरोबर आहे. दीदी, मला माफ करा. मम्मी मंदिरात गेल्या होत्या आणि मी कोणालाही न सांगता तशीच बाहेर निघून गेले. सॉरी. सुनबाई, असं कधीही बोलू नये, ज्यामुळे ऐकणाऱ्या माणसाला वाईट वाटेल. बाबा, डॉक्टरांना जे सांगायचं होतं डॉक्टरांनी तर ते सांगितलं, पण आम्हा सगळ्यांना हे कळत नाहीये की आशाला बाहेर म्हणजे नेमकं कुठे पाठवायचं. बाळा, याचाच विचार करून आम्ही सुद्धा खूप अस्वस्थ झालोय. पण या समस्येवर काही ना काही उपाय तर काढलाच पाहिजे ना. पण एक गोष्ट खरी सांगू बलराज, अहो शहरातली अशुद्ध हवा सगळ्यांना सहन होत नाही. असं वाटतंय आपण सगळेच औषधांच्या आधाराने जगतोय. तुम्ही बरोबर बोलताय बाबा. शहरात राहण्याचे काही फायदे असतात, तसे काही तोटे सुद्धा असणारच. ही सुहासिनी आणि आशा अजून आल्या नाहीयेत घरी. नाना, अहो कदाचित डॉक्टर अपर्णाच्या क्लिनिकमध्ये खूप गर्दी असेल, त्यामुळे वेळ लागला असेल. बस येत असतील. खुश राहा.
हे घ्या आल्यास त्या. नमस्कार बाबा. खुश राहा बाळा, नमस्कार नानू. खुश राहा. काय म्हणाले डॉक्टर? खरं तर मी डॉक्टरांना पुन्हा एकदा विचारायला गेले होते की आशाला शहरातून बाहेर पाठवलं गेलं तर तिचं मन कशात रमेल. पण डॉक्टर आहेत की ऐकायलाच तयार नाहीयेत. कारण की मम्मा, मोठ्या मोठ्या आजारांवर इलाज फक्त शहरांमध्येच केला जातो. विजय, हा काही तसला आजार नाहीये ज्याचा इलाज करण्यासाठी लोक गावातून शहराकडे येतात. उलट डॉक्टर तर मुलावर होणाऱ्या वेड्यावाकड्या परिणामांबद्दल बोलत होते. आज तर मला डॉक्टरांनी अजूनच जास्त घाबरवलं. नाही, आता मी ही रिस्क नाही घेऊ शकत. त्यांनी तर हे सुद्धा सांगितलं की याचा परिणाम बाळावरही होऊ शकतो. रेखा ही भाग्याची. नाही बेटा, आता मी सुनबाई आणि तिच्या बाळाला घेऊन आणखीन जोखीम नाही घेऊ शकत. मी सुनबाईला घेऊन कुठल्या तरी गावाला निघून जाते. पण मम्मी, मी तिकडे एकटी कशी राहू? तिकडे माझं मन नाही लागणार. मला माहितीये सुनबाई, तू तिकडे एकटी नाही राहू शकणार. म्हणूनच मी येते ना तुझ्या सोबत. जेव्हा मी अशा वातावरणामध्ये प्रत्येक सुख आणि दुःख सहन करून तिथे राहू शकते, तर तू का नाही राहू शकत सांग? तिथे फक्त राहणंच नाही तर सुनबाईचं खुश असणंही तेवढंच महत्वाचं आहे. आता तुम्हीच सांगा, काय करू मी? हो बाळा, सुहासिनी बरोबर बोलते. आशा तिकडे एकटी कशी काय राहू शकेल? बाबा, एक काम करता येईल. म्हणजे आम्ही पल्लवीला बरोबर नेलं तर कसं होईल? आता बघा ना, पल्लवीचा पती अभिजित काही महिन्यासाठी बाहेर गेलाय. अशा वेळेला जर पल्लवी आमच्या बरोबर आली तर तिला इकडे आशाच्या काळजीने अस्वस्थ नाही वाटणार. हे चांगलं होईल. आम्ही पल्लवीलाच बरोबर घेऊन जातो. मम्मी, हे काय बडबडतेस तू? ते लोक पल्लवीला आशा बरोबर का पाठवतील? हो मम्मी, जर पल्लवी बरोबर असेल तर मला एकटेपणा मुळीच जाणवणार नाही. पण ते लोक पल्लवीला माझ्या बरोबर का पाठवतील? हो बाळा, पल्लवी सुद्धा तर नेहमी उदास आणि अस्वस्थच असते. मी एक काम करतो, मी या बाबतीत रंजनाशी बोलून घेतो. आणि जर या निमित्ताने पल्लवी आणि आशा एकत्र राहू शकल्या तर मग कदाचित पल्लवीला सुद्धा खूप बरं वाटेल. खूप खूप आभार आहेत तुमचे. जर तुम्ही त्यांच्याशी बोलाल याबद्दल तर त्या नक्की तयार होतील. आता ही समस्या फक्त तुम्हीच सोडवू शकता. अरे नक्की बाळा, मी त्यांच्याशी बोलीन याबद्दल. परमेश्वराची इच्छा असेल तर सगळं काय व्यवस्थित होईल. अच्छा बलराज, मी निघतो. हा आता या बाबा, मी तुम्हाला सोडतो. या. खुश राहा, खुश राहा. ये बेटा, बेडरूम मध्ये जाऊया. आरामात. हा, माझं कुटुंब जे आता निर्वंश होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचले. आणि तुझ्या गर्भामध्ये विजयचं मूल वाढतंय. आता मी ह्याला योगायोग म्हणू की परमेश्वराची इच्छा? पण पल्लवी, तूच आहेस पल्लवी, जी माझ्या घराण्याला निर्वंश होण्यापासून वाचवू शकतेस. पल्लवी, मग असं नाही होऊ शकत का पल्लवी की तू या मुलाला जगात घेऊन ये? जर तो जिवंत जन्माला आला तर आमच्या घराण्याला वंशाचा दिवा मिळेल. पल्लवी, मी हात जोडते तुझ्या समोर. माझं म्हणणं ऐक पल्लवी, प्लीज. पल्लवी, मी काय म्हणते ते समजून घ्यायचा प्रयत्न कर जरा. यामध्ये नक्की परमेश्वराचीच इच्छा आहे. त्याने तुला मला मदत करण्यासाठीच पाठवलंय. म्हणजे माझ्या घराण्याला वंशाचा दिवा मिळेल.
पल्लवी, हात जोडते मी तुझ्या समोर. कृपा कर आणि माझं ऐक ग तू. पल्लवी, अगं तू दिवसभर एकटी आपल्या रूम मध्ये बसून करत काय असतेस? तुझा जीव कासावीस होत नाही एकट्याने बसून? हे बघ, खूपशा घरांमध्ये असे प्रॉब्लेम होतात जिथे लोक खूप कमी असतात. पण वेळ घालवण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग हा असतो की तू घरच्या कामांमध्ये स्वतःला बिझी ठेवत जा. तुला समजतंय ना मी काय म्हणते ते? दीदी, आता तुम्हाला माझ्याकडून कोणतं काम करवून घ्यायचंय ते सांगून टाका. अडून अडून बोलू नका, सरळ काय ते सांगून टाका. दुःख तर ह्या गोष्टीचं वाटतंय मला पल्लवी की तुला ह्या घरात येऊन किती दिवस झाले, पण अजून सुद्धा तुला सांगावं लागतं की काय कामं आहेत आणि काय नाहीत. खाही भाग्याची. तू स्वतःच जरा समजून नाही घेऊ शकत? आपले जाऊन कपडे बघून घे, जर सुकले असतील तर ते काढून ठेव. किचन मध्ये डोकावून पहा जरा, कोणाला भूक लागलीये, काय कामं आहेत, स्वतः सुद्धा पाहू शकतेस ना तू. दीदी प्लीज, जर तुम्ही या घरच्या मोठ्या सून आहात तर तुम्ही मला नोकराणी समजाल का? आणि तुमच्या नजरेमध्ये माझी काहीच व्हॅल्यू नाहीये की तुम्हाला नाही वाटत की मी या घरात राहावं? जर असंच म्हणायचं असेल तर सांगून टाका. अहो, या घरात तर फक्त तुम्ही आणि मीच राहतो आणि तुम्हाला त्यात सुद्धा तक्रार आहे? जिथे पूर्ण कुटुंब असतं तिथे सुद्धा अशा गोष्टी होत नसतील. अरे मम्मी, ऐकलं तुम्ही हे काय म्हणते? अहो, मी तर हिच्याकडे यासाठी आले होते असा विचार करून की एकटी बसलेली आहे, मी तिला समजावते की आपण दोघींनी एकत्र काहीतरी काम करूया, म्हणजे आपण दोघे बिझी राहू शकू, वेळ सुद्धा जाईल. पण ही वाटेल ते बोलत चालली आहे. दीदी, तुम्ही खोटं का बोलताय आता? आणि मम्मी आल्याबरोबर तुम्ही आपला रंग बदलला. मी खोटं बोलते? मी ह्या घरची मोठी सून? बघितलं तुम्ही मम्मी? हिला नीट सांगून ठेवा, इतका मोठा अपमान झाल्यावर मी इकडे नाही राहू शकत. जर हिचं तोंड असंच चालू राहिलं तर स्पष्टपणे मला असं सांगावं लागेल की ह्या घरामध्ये एकतर ही राहील किंवा मग मी. आता तर मला सुद्धा वाटायला लागलेलं आहे की तुम्ही दोघी एकत्र नाही राहू शकत. जोपर्यंत अभिजित आणि अनिकेत परत येत नाही, मला असं दिसतंय पल्लवीला तिच्या घरी पाठवावंच लागेल. हे तू काय करत आहेस सुनबाई? मी नको सांगितलेलं असताना सुद्धा तू अभिजितला फोन करत होतीस. पण का नको करू मम्मी? पल्लवीला जे मनात येईल ते करत राहील, जे मनात येईल ते बोलत राहील आणि मी सहन करत राहू? आता मला आणखी सहन होत नाही. हे भाऊजींना सांगणं खूप महत्वाचं आहे. नाही, अभिजितला काहीही नाही सांगितलं जाणार. त्याला शांतपणे आणि आरामशीर तिकडे अभ्यास करू दे. बा, अहो, आपल्याला मनस्ताप होतोय. पल्लवीचं बोलणं ऐकून माझं डोकं फिरलंय हा मम्मी. मग त्याचं काय? मला सगळं समजते सुनबाई. तुला पल्लवीचं इथे राहणंच खटकतंय ना? मग ठीक आहे, मी तिला गायत्री ताईंकडे पाठवून देते. पण अभिजितला तू ह्या गोष्टीबद्दल काहीही सांगू नकोस. आता मला कुठे हौस आहे का त्यांना बोलायची? पण तुम्हीच बघाल, एक दिवस भाऊजी स्वतःच हा प्रश्न उभा करतील की घरामध्ये हे सगळं चाललं होतं तेव्हा आपण त्यांना काही बोललो का नाही. अभिजितच्या प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण सध्या तू ही गोष्ट वाढवू नकोस. तुला जे हवं ते मी करते वैशाली, पण या छोट्या छोट्या गोष्टींना वाढवायची मुळीच गरज नाहीये. मला माझ्या मुलाचं भविष्य खराब नाही करायचंय. समजलंय तुला?
मनांमध्ये दऱ्या निर्माण करत असेल तर त्याआधी सगळं नीट निस्तरणं गरजेचं असतं. हे बघा, या बाबतीत जर मी तुम्हाला काही मदत करू शकत असेल ना तर जरूर सांगा. मला पल्लवीला माझ्यापासून वेगळं तर नाही करायचंय, पण मला असं वाटतं की पल्लवीला काही दिवसांसाठी तुमच्याकडे पाठवून द्यावं. प्लीज डू मी अ फेवर. जर यावेळी तुमची तिच्याशी भेट झाली तर तिला विचारा की नेमकं असं काय घडलंय की ज्यामुळे ती घरामध्ये इतकी अपसेट असते. अशा तुम्ही प्लीज तिच्याकडून हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा.